दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि वाडी रत्नागिरी ग्रामपंचायत यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे। 10 एप्रिलला ज्योतिबाची यात्रा आहे। यात्रेसाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानाच्या सासन काठ्या दाखल व्हायला सुरुवात झाली। महाराष्ट्रासह कर्नाटकातील एकूण 108 मानाच्या सासन काठ्या यात्रेसाठी दाखल होतात। चैत्र यात्रेच्या काळात आणि मुख्य यात्रेच्या दिवशी क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरात सासन काठ्या नाचवल्या जाण्याची परंपरा आहे। 28 तारखेपासून चैत्र पाडव्याच्या निमित्तानं आपल्या चैत्र यात्रेला सुरुवात झालेली आहे। कालच पहिली मानाची 5 मानांच्या सासनकाठ्यांपैकी हिम्मतबाग चव्हाणांची सासनकाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेली आहे। 2 तारखेला आपल्या देवाचा प्रकट दिन, ज्या दिवशी देवाचा अवतार प्रकट झाला त्या 2 तारखेला जन्मदिन असणार आहे आणि 10 तारखेला मुख्य यात्रेचा दिवस आहे आणि कामदा एकादशीपासून आपली मेन यात्रा चालू होते। दरवर्षीप्रमाणे आम्ही गावामध्ये स्वच्छतेची तयारी पूर्णपणे चालू आहे आता। तसेच गायमुख तलावामध्ये पाण्याचा साठा पुरेसा केला असल्यामुळे यंदाच्या वर्षी पाण्याची काही उपाययोजना पूर्णपणे झालेल्या आहेत। एसटी स्टँड ते यमाई मंदिर कोपरा इथपर्यंत 4 वेचा रस्ता, अंतर्गत रस्त्याचे काम सध्या चालू आहेत आणि आता 2 ते 3 दिवसात त्याचं काम पूर्णपणे होणार आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून भक्त चैत्र यात्रेच्या काळात ज्योतिबा डोंगरावर हजेरी लावतात। सलग 4 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी 1.5 लाखांहून अधिक भाविक यात्रेत ज्योतिबाचं दर्शन घेतात आणि त्यावेळी ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा गजर घुमतो। प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ज्योतिबा, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।